आज मी इथं उन्हाळ्यातील वाळवणीचा एक पदार्थ बनवणार आहे। तेही गॅस वगैरे न पेटवता खूप सोपी पद्धत आहे। तर आज आपण इथं पोह्यांचे कुरडई बनवणार आहोत। तर तिप्पट चौपट फुलणारे पोह्यांचे कुरडई, चला तर मग बनवूयात। तर त्यासाठी मी इथं पहिलं पोहे घेतलेले आहेत। तर तुम्ही पोहे आहेत तो कमी जास्त प्रमाणात सुद्धा करू शकता। तर पोहे 1 किलो पोहेमध्ये साधारण 60 ते 70 इथं आपले कुरडई बनवून तयार होतात। तर आज मी इथं थोडंच इथं दाखवणार आहे। साधारण अर्धा किलो तरी हे पोहे आहेत आणि हे पोहे आपल्याला इथं पातळ घ्यायचे आहेत। जाड पोहे अजिबात घ्यायचं नाहीये। पातळ पोहे असल्यामुळे आपले कुरडई आहेत तो छान असं खुसखुशीत होतात आणि आतमधलं छान असं हलके होतात। तर पोहे पहिल्यांदा एका भांडीमध्ये घालून नीट करून घ्यायचं आहे पहिलं, आणि त्यानंतर 2 पाण्याने किंवा 1 पाण्याने धुतलात तरीही चालेल। पाणी घालून धुवून घ्यायचं आणि त्यानंतर खाली एक भांडं किंवा असं कढई ठेवायचं आहे। त्यानंतर असं हे चाळणी ठेवून द्यायचं आणि हे सगळे पोहे आहेत तो याच्यामध्ये घालायचं आहे आणि असंच ह्याच्यावरती ताट झाकून आपल्याला 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। पाणी असं दाबून काढलात तरीही चालेल किंवा नाही काढलात तरीही चालेल। म्हणजे असं पाणी दाबून काढलं की आपलं हे जे पीठ आहे तो छान असं घट्ट होईल, खूप असं सैलसर नाही होणार, म्हणजे आपले कुरडई सुद्धा खूप छान असं होतील। तर आता मी तुम्हाला 15 ते 20 मिनिटानंतर दाखवत आहे। तर आपले पोहे छान असं भिजलेले आहेत, त्याचं असं पीठ इथं तयार झालेलं आहे। पोहे 15 ते 20 मिनिटातच हे छान असं ह्याचं पीठ इथं तयार होतो। तर हे पीठ आहे किंवा पोहे आहेत तो आपल्या एक भांडीमध्ये असं काढून घ्यायचं आहे ताटामध्ये, आणि हे आपल्याला पीठ आहे तो मळून घ्यायचा आहे। तर याच्यामध्ये खूप काही न घालता फक्त चवीपुरतं मीठ घालायचं आहे, पापडखार घालायचं आहे, थोडंसं जिरा वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता किंवा नाही घातलात तरीही चालेल। पापडखार सुद्धा नाही घातलं तरीही चालेल, फक्त तुम्ही पोहे आणि चवीपुरतं मीठ घालून सुद्धा हे कुरडई बनवू शकता। हे पोह्यांचं कुरडई असल्यामुळे आपले कुरडई तर छान असं फुलणारच आहेत। त्यात आणखी पापडखार घातलं असल्यामुळे हे आपले पोहे आहेत तो छान असं खुसखुशीत आणि कुरकुरीत होणारे कुरडई होणार आहेत। तर हे आपल्याला खूप वेळ असं मळून घ्यायचं आहे। साधारण आपल्याला 6 ते 7 मिनिटं ह्याला असंच मऊसूत असं मळून घ्यायचं आहे। इथं आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाहीये। जे आपण पाणी घालून पोहे असं भिजत ठेवलेलं होतं त्यामध्येच हे आपल्याला पोहे आहेत तो असं छान पिठासारखं मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मी 7 मिनिटं असंच ह्याला मळून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर एकच सोरा घ्यायचं आणि त्यानंतर हे मोठ्या छिद्राचं मी इथं शेव करायचं किंवा कुरडई करायचं साचा घेतलेला आहे, आणि त्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि इथं कॅरी बॅग असं हातरून घेतलेला आहे त्याला खूप थोडंसं तेल लावून घ्यायचं, आणि त्यानंतर हे सोऱ्यामध्ये हे पीठ आपल्याला असं भरून घ्यायचं आहे दाबून। हे पीठ आपल्याला असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपले कुरडे आहेत तो छान असं एक समान असं पडतील। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथं कुरडई आहे तो पाडून घेत आहे। तर मी इथं एकच राऊंडचं असं गोल इथं कुरडई बनवून घेत आहे। बाहेरून असं आतमध्ये ह्याला आपल्याला असं गोल करायचं आणि हाताने किंवा एखाद्या चाकूने किंवा चमच्याने सुद्धा कट करून घेऊ शकता। तर अशाच पद्धतीने साधारण 10 ते 15 आपले इथं कुरडई बनवून तयार होणार आहेत। कुरडई आहेत तो पडत आहेत, आणि असंच आपल्याला 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे।
तर हे आपल्याला एक 6 ते 7 तासानंतर पलटी करून घ्यायचं आहे। खालचा भाग सुद्धा छान असं वाळवून घ्यायचा आहे कडक उन्हामध्ये। 2 दिवसानंतर मी तुम्हाला इथं दाखवत आहे। आपले कुरडई आहेत तो छान असं वाळून तयार झालेले आहेत। बघू शकता खूप छान असं गोल झालेले आहेत आणि हे आता तळून बघूयात की तिप्पट आणि चौपट असं फुलणारे आपले पोहे कुरडई झालेले आहेत। तर त्यासाठी तेल इथं गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं। कडक असं तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपलं कुरडई घातलेलं आहे। बघू शकता जेवढं आपलं कुरडई होतं त्यापेक्षा दुप्पट तिप्पट आपलं हे कुरडई आहे तो इथं फुललेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं पोह्यांची कुरडई घरात नक्की करा आणि 1 ते 2 वर्षे हे सहज टिकतात। कडक उन्हामध्ये 2 दिवस वाळवून ठेवायचं। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।